सोलापुरातील गोरमाळे हे गावात सीताफळाचं संशोधन केंद्र बनलंय। नवनाथ कसपटे यांनी सीताफळाला नगदी पिका इतकंच मानाचं स्थान मिळवून दिलं। मधुबन या त्यांच्या सीताफळाच्या फार्मला भेटी द्यायला देशासह जगभरातून लोक येत आहेत। चला तर आपणही भेट देऊया मधुबन या फार्मला। नवनाथ मल्हारी कसपटे सीताफळाला देशासह परदेशात मानाचं स्थान मिळवून देणारे प्रयोगशील शेतकरी। सोलापुरातील गोरमाळे या दुष्काळी गावामध्ये त्यांचं सीताफळाचं नंदनवन आहे। नवनाथरावांची मधुबन नर्सरी आज जगभरात पोहोचली आहे। गेल्या वर्षी या 25 एकरातील सीताफळांच्या विक्रीतून नवनाथरावांनी 1,10,00,000 रुपये मिळवले, तर रोपांच्या विक्रीतून तब्बल 2,80,00,000 उत्पन्न नवनाथ कसपटेंच्या हाती आलं। अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी पाण्यात आणि कमी उत्पादन खर्चात ते सीताफळाचं पीक घेतात। आम्हाला 200च्या पुढे फळं मिळाली एका झाडावर, पण आमचं असं मत आहे 8x16च्या अंतरावर तुम्हाला 128 स्क्वेअर फूट होते, तर 128 स्क्वेअर फुटासाठी आपण 100 ते 125 फळं ठेवायचं आमचं मत आहे। मग आम्ही थिनिंग केली आणि 100-125 जर फळं ठेवली तर 30 ते 35 किलो टोटल वजन मिळतं आणि ते अतिशय चांगल्या भावामध्ये विकलं जातं कमी फळं ठेवल्यावर क्वालिटी चांगली मिळाल्यामुळे। NMK 1, MMK 2, NMK 3 या जगभर प्रसिद्ध असलेल्या सीताफळांच्या जाती नवनाथरावांनी विकसित केल्या आहेत। NMK म्हणजेच नवनाथ मल्हारी कसपटे। NMK 1 गोल्डन ही जात सध्या जगभरात नावाजली जातीये। इतर सीताफळांपेक्षा आकाराने मोठं फळ, कमी बिया, जास्त गर आणि अतिशय गोड अशी या जातीची वैशिष्ट्य। प्रत्येक सीताफळ 500 ग्रॅमच्या पुढे, जिथे बाळानगरी सीताफळापासून एकरी 4 टनांच्या पुढे उत्पादन मिळत नाही, तिथे NMK 1 या जातीपासून तब्बल एकरी 12 टन उत्पादन मिळतं। ही फळं पिकण्यास जास्त कालावधी लागतो आणि झाडावरून पडल्यानंतरही ही फळं फुटत नाहीत। पैसे आपल्याला फार जास्तच होतात, कारण 3 ते 4 टन उत्पादन त्याचं आणि याच्यापेक्षा कमी भावातच ते विकलं जातंय। हे दिसायला पण देख नाही, एकदम बिया कमी आहेत, त्या किपिंग क्वालिटी चांगली आहे। जून मध्ये जर पाऊस ॲट अ टाइम पडला समजा महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये ॲट अ टाइम बाहेर मिळतो आणि ॲट अ टाइम मार्केटमध्ये येते, त्यावेळेस विकायची सुद्धा प्रश्न येतो, आरतीकडे उतरायला सुद्धा जागा नसते, अशी अवस्था असते आपली। पण याचं वैशिष्ट्य आहे ते संपल्यानंतर हे चालू होते। बाहेर एकाच वेळेस मिळतो दुईला, पण हे तयार होण्यासाठी ह्याला दिवस जास्त लागतात, त्याच्यामुळे हे लेट चालू होते। लेट चालू झाल्यामुळे कुठल्याही दुसऱ्या व्हरायटीची गर्दी नसते मार्केटमध्ये आणि रेट चांगले मिळतात। देशात जर म्हटलं तर 5 लाखापर्यंत उत्पादन मिळते सध्या। देशासह विदेशातील शेकडो शेतकरी दररोज नवनाथ कसपटेंच्या या बागेला भेट देतात। शरद पवारांपासून नितीन गडकरींनी नवनाथरावांच्या सीताफळाचं कौतुक केलंय। NMK शिवाय बाळानगरी, एनॉन 1 ते 7 म्हणजेच हनुमान फळांच्या 7 जाती आहेत। लाल सीताफळ, अर्का सहान, चांदसिली, AXB, AXW अशा अनेक सीताफळांच्या जाती नवनाथ कसपटेंच्या बागेत आहेत। सध्या इथे एक लॅबही उभी केली जातीये, जिथे सीताफळावर संशोधन होईल। कसपटेंच्या शेताची बंगळुरूच्या नॅशनल रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञांनीही पाहणी केली होती, त्यामुळे यंदा या सीताफळाला भारतातील पहिलं पेटंट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पंजाबमधील मोहाली इथल्या विद्यापीठाच्या एका स्टुडंटनी योगेश गुप्ता यांनी PhD केलेली आहे, तर 3 वर्षे राहून त्यांनी PhD केली तर आणि त्याचा आम्हाला पेटंटसाठी पण उपयोग झाला आणि लवकरच आपल्याला 1 महिन्यामध्ये ह्याचं पेटंट पण मिळणार आहे। तर हे सीताफळामधलं भारतातलं पहिलंच पेटंट आहे। या सीताफळाला ना खतांची गरज आहे, ना जास्तीच्या पाण्याची, ना चांगल्या जमिनीची आवश्यकता। अगदी मुरमाड जमिनीत आणि कमी पाण्यात हे फळ येतं। उत्पादन खर्च अगदी नगण्य। नवनाथ कसपटे या सीताफळातून एकरी 5 लाखाहून अधिक उत्पन्न मिळवतात। शिवाय कसपटे फार्म हाऊसमुळे आसपासच्या गावातील महिलांना रोजगारही मिळालाय। हे पाहून आता परिसरातील अनेक शेतकरी ऊस काढून सीताफळ लावण्याचा विचार करतायत। जवळजवळ 10 ते 12 एकर ऊस वर्षाला असतो, पण या पाण्याच्या अभावामध्ये बंद केला होता। पण आता ऊसाच्या लावायच्या ऐवजी तर हेच रोपं न्यावं म्हणतोय, त्यांच्याकडे रोपं सध्या उपलब्ध नाहीत, ते जूनमध्ये बुकिंग करा आणि जूनमध्ये देतो असं म्हणतात। 5 ते 7 महिन्यात ह्याची काढणी झाल्यानंतर जानेवारी नंतर पाणी बंद करायचं आणि ते जून पर्यंत अजिबात द्यायचं नाही। शिल्लक असलं तरी द्यायचं नाही, आणि जर दिलं तर ते झाडावर वाईट परिणाम होतो। तर फक्त पावसाळ्यातलं
4 महिने आणि हिवाळ्यातले 2 महिने असं 6 महिने पाणी द्यायचे. इथे सीताफळ लागवडीपासून काढणीपर्यंतचं सगळं काम अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने चालतं. गुणवत्तेच्या बाबतीत कसलीही तडजोड इथे केली जात नाही. नवनाथ कसपटेंमुळे डोंगर दऱ्यात वाढणारं हे दुर्लक्षित फळ जगातील लोकांच्या तोंडाची गोडी वाढवतंय. सोलापूरहून शिवकुमार पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.